पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे। संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटन आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतो आहे। या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे। डॉक्टर मैथिली तांबे या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत, BDS झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत। विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत सौ दुर्गाताई तांबे आणि दिलीप शेठ कुंड यांनी खरं तर काम केलं। 2007 ते 2021 मध्ये 12.5 वर्ष दुर्गाताई होत्या तर 2.5 वर्ष दिलीप शेठ होते। यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या या काळामध्ये केलेलं आहे। त्याच्या आधी कैलास शेठ लोणारी असतील, अरुणराव वागचौरे असतील, दिलीप कुंड असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील, त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील, या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर तांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या ज्या आहेत त्या संपवण्याचं काम केलं। आणि आज आम्ही पुन्हा एकदा संगमनेर 2.0च्या माध्यमातून नव्या आवृत्तीसह नव्या विचारासह आम्ही आलेलो आहे। संगमनेर सेवा समितीचं एक ब्रीदवाक्य आहे, विचार नवा जो संगमनेरकरांना हवा। अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचारांनी ही समिती काम करेल। याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे। या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण QR कोड दाखवला होता। आज 6000 पेक्षा जास्त संगमनेरकरांनी ज्याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत। मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय, त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या 100 दिवसाचं, 1 वर्षाचं, 5 वर्षाचं आणि 50 वर्षाचं विजन ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे। या निवडणुकीमध्ये 30 जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खरं तर नामूल्य फक्त आज या ठिकाणी मी करतो। त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर परिचय करून देणार आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये OBC महिलामधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत, तर सर्वसाधारण मधून दिलीप सहदेव कुंड हे उमेदवार असणार आहेत। प्रभाग 2 मध्ये शेड्यूल कास्ट रिझर्व म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत। तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून OBC सर्वसाधारण मधून सौरभ विवेक कासार हे आमचे उमेदवार असणार आहेत। तर सर्वसाधारण महिलामधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधून महिलामधून काशीद प्राची भानुदास या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या पत्नी आहेत। महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे पक्ष किंवा जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते, सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे। इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे। याच्यात सर्वसाधारण मध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणार आहेत।
त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मधून विश्वासराव हुरतडक हे उमेदवार असणार आहेत. 6 मध्ये महिलांमध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत. खरं तर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते, ते अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली, त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली. अशा अनेक लोकांनी खरं तर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण मध्ये गजेंद्र अभंग आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिलामध्ये मालती धनंजय डाके आहेत. तर सर्वसाधारण मध्ये नितीन बाजीराव अभंग आहेत. 8 नंबर मध्ये दीपाली जीवन पंचारिया, तर गणेश रंगनाथ गुंजाळ हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमजद खान उमर खान पठाण, ज्यांना 5680 नावाने ओळखलं जातं, ते आहेत. तर सर्वसाधारण महिलांमधून विजया जयराम गुंजाळ या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून बेग शकीला इलियास बेग या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः DMLT पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत, त्या उमेदवार आहेत. तर सर्वसाधारण मध्ये डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून किशोर बद्रीनारायण डोकसे आहेत. तर सर्वसाधारण महिलांमधून प्रियंका श्रीपाल शहा, ज्या संगमेर मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, अशा प्रियंका शहा इथं उमेदवार असणार आहेत. 13 मधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत. तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत. 14 मधून सर्वसाधारण महिलांमधून नंदा मुकुंद गरुडकर आहेत. तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारण मधून उमेदवार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये मुजीब लाला शेख, मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारण मधून पठाण नसीबानो इसाक खान हे उमेदवार खरं असणार आहेत. या निवडणुकीमध्ये आपण 11 अनुभवी चेहरे आहेत, तर 19 नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की खऱ्या अर्थाने नव्या जुन्याचा मेळ घालून एक चांगल्या पद्धतीचं नगरपालिका या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करतो आहे. जे विजन आम्ही या संगमेश्वर शहरासाठी ठेवलेलं आहे, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने साथ देऊ शकतात असे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार निवडत असताना त्यांचं चारित्र्य असेल, त्यांचं सामाजिक काम असेल, समाजामध्ये असलेली जी लोकप्रियता असेल, हे सगळं नजरेसमोर ठेवून हे उमेदवार केलेले आहेत. हे उमेदवार करत असताना या उमेदवारांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आणि सगळ्या गोष्टी आम्ही यापूर्वीच त्यांच्याशी चर्चा करताना केलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला या निमित्ताने सांगायची, ती म्हणजे या सगळ्या उमेदवारांकडून आम्ही एक अंडरटेकिंग म्हणजे ज्याला आपण ऍफिडेव्हिट म्हणतो तशा पद्धतीने आम्ही घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते नगरपालिका किंवा नगरपालिकेशी संबंधित कोणत्याही कामामध्ये प्रत्यक्ष ठेकेदारी किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नाहीत, अशा पद्धतीचं ऍफिडेव्हिट देखील आम्ही सगळ्या उमेदवारांकडून या ठिकाणी आमच्या समितीकडे घेतलेला आहे. कारण अनेक वेळा आपण अशा पद्धतीचे आरोप ठेकेदारांवर नगरसेवकांवर होत असतात आणि म्हणून कोणत्याच नगरसेवकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुसऱ्याच्या नावावर देखील काम करता येणार नाही, अशा पद्धतीचे स्पष्ट आम्ही या ठिकाणी सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीचं लेखी ऍफिडेव्हिट आम्ही घेतलेलं आहे. या निवडणुकीमध्ये आमची फार मोठी तारांबळ उडाली, कारण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या ओघ होता, इच्छुकांची संख्या होती, खूप मोठ्या प्रमाणावर इच्छुक आमच्याकडे होते. अनेक लोक नाराज झालेले आहेत, त्यांनी काही लोकांनी अर्जही भरले असतील. आता त्यांच्याशीही त्यांची मनधरणी करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी माघार घ्यावी आणि समितीच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं. आम्ही या निमित्ताने हेही सांगतो की अनेक लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज पण भरलेले नाही. अशा सगळ्या लोकांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर ठेवून त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज भरला नाही, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला असेल त्यांना देखील मी आपल्या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी या वरिष्ठांच्या आणि समितीच्या निर्णयाचं
खरं तर आदर ठेवून आपण या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि समितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा. उमेदवार निवडत असताना एकाच जागेवर 2-2, 4-4 चांगले उमेदवार देखील असतात, मात्र देताना आपल्याला एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून अनेक वेळा नाराजी होत असते. परंतु प्रयत्न आमचा आहे की कुठल्याही पद्धतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी आमचा नाराज राहणार नाही. ज्यांचं नाराजी असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी स्वतःही करणार आहे आणि थोरात साहेब देखील तो प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे ही निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही आता लवकरच आमचा जाहीरनामा घेऊन येऊ, विजनचं डॉक्युमेंट आमचं घेऊन येऊ आणि मोठ्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढणार आहे. आजपर्यंत या शहरामध्ये प्रचार करत असताना, फिरत असताना लोकांची अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. किंबहुना लोकांची अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या हातामध्ये पुन्हा ही नगरपालिकेची सत्ता देऊन, त्याचा कारभार देऊन नगरपालिका संगमनेर 2.0 म्हणजे पुढची आवृत्ती, संगमनेरची पुढची आवृत्ती. जसं आपण एखाद्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं पण ते काळानुरूप बदलावं लागतं. नवीन गोष्टी त्याच्यात आलेल्या असतात, नवीन फीचर आलेले असतात, नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते. त्या पद्धतीने संगमनेरमध्ये मूलभूत कामं सगळे झालेले आहेत. आता पुढची आवृत्ती या संगमनेर शहराची आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न या संगमनेर 2.0च्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद. आणि विकास आघाडी जरी रजिस्टर केली तरी त्याला अपक्षांचे चिन्हापैकी चिन्ह घ्यावं लागतं आणि मग त्याच्यातून जे आहे ते दुसऱ्याने जर चिन्ह मागितलं तर ते लॉटरी पद्धतीने घ्यावं लागतं. असे खूप किचकट नियम हे निवडणूक आयोगाचे आहेत हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आमच्याकडे स्थानिक विकास आघाडी रजिस्टर असताना देखील आम्ही तिचा वापर न करता आम्ही या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या राष्ट्रीय पक्षाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे, जेणेकरून त्यांचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहे. ते चिन्ह अधिकृतरित्या लवकरच मिळेल, परंतु त्या चिन्हाचा आम्ही वापर या निवडणुकीमध्ये करणार आहे. ते चिन्ह आता तरी त्यांचं अधिकृत जे आहे ते सिंह हे चिन्ह आहे. आता ते अधिकृतरित्या आम्हाला जेव्हा कळवलं जाईल तिथून पुढे आम्ही त्याचा प्रचार चालू करू. परंतु जसं सगळ्या पक्षांचं एक चिन्ह असतं तसं याही राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह हे सिंह आहे. तुमच्या खामगावच्या याला थोडी चालना देण्यासाठी आणि त्या नावानेच आम्ही काम करणार. ठीक आहे, त्यांना आपल्या समोर आणणार. काही बंडखोरी वगैरे काही अशी झाली असं काही वाटलं का तुम्हाला? या तिकीट वाटत नाही, जसं मी सांगितलं तसं प्रचंड ओघ होता आमच्याकडे लोकांचा, प्रचंड मोठ्या संख्येने मागणी होती आणि ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 1 वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये झालेलं आहे त्याच्यातून नक्कीच लोकांना जे आहे ते काहीतरी बदल पाहिजे आहे आणि म्हणून लोक मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे येत आहेत. मोठा प्रतिसाद आम्हाला होता आणि त्यामुळे मोठी इच्छुकांची मागणी होती. त्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात त्याच्यामध्ये काही लोक नाराज आहेत, ज्यांनी अर्ज भरले असतील त्यांना आम्ही व्यक्तिशः विनंती करून ते अर्ज मागे घेण्याची विनंती करणार आहे. ज्यांनी भरले नसतील त्यांना देखील आम्ही, ज्यांनी भरले नाही त्यांचे देखील आभार मानतो आणि ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना विनंती करणार आहे. मी पण विनंती करणार आहे, थोडा साहेब विनंती करणार आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. मी राष्ट्रीय स्तरावर नेहरू युवा केंद्र नावाच्या संघटनेचा कार्यकारी सदस्य म्हणून भारत सरकारचे काम केलेलं आहे. माझ्या कार्याचा आवाका जर असेल तर मी त्याच्यामध्ये निश्चितपणाने रिझल्ट देऊ शकतो आणि मला 100% खात्री की संगमनेरकरांचा माझ्यावर विश्वास आहे. संगमनेरकरांना माहिती आहे की नक्कीच सत्तेजित करू शकतात आणि म्हणून मी जे आहे ते व्यवस्थितपणे काम करून दाखवणार आहे. मला ही काम करण्याची संधी आहे आणि मला ते काम करून दाखवायचं आहे. आता ते काय आहे ते लवकरच कळेल, पण प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक उमेदवार ज्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला त्याचं मी स्वागत करतो. त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलंही भावना असण्याचं काही कारण नाही.
हे गोष्ट निश्चित आहे की संदीप प्रकाश जे आहे ते माझे मित्र होते, लहानपणापासूनचे माझे सहकारी होते आणि माझ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनात किंबहुना जे माझ्याबरोबर शाळेत होते, जे माझ्याबरोबर कॉलेजला होते, अशा सगळ्या आमच्या मित्रांना माहिती की त्याचं आणि माझं काय प्रकारचं बॉन्डिंग होतं आणि म्हणून माझं बॉन्डिंग कसं होतं आणि इतरांचं बॉन्डिंग कसं होतं हा सगळा आता माहिती काढण्याचा विषय आहे. त्याच्याबद्दल मी आधी खोलामध्ये जाणार नाही, पण मी एवढंच सांगतो की कोणी निवडणूक लढवत असेल तर मी त्याचं स्वागत करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो. नाही, आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष जे आहे ते या शहराच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये आमच्या परिवाराचं योगदान राहिलेलं आहे. आमचा परिवार त्याच्यात सक्रिय राहिलेला आहे. आमच्या वडिलांच्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील नगराध्यक्ष म्हणून 91 साली झाली होती. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याच्यानंतर आपण पाहतो की या शहरामध्ये मोठ्या मोठ्या विकासाची कामं झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक परंपरा ती होती आणि त्याच्यामुळे आमच्या आईने देखील खूप काम केलं. आणि खरं तुम्हाला असं सांगायचं म्हणलं तर व्यक्तिशः ज्यावेळेस 2007ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो, 2007ला, त्याच वेळेस माझ्यासमोर 2 पर्याय होते की नगरपालिकेला उभं राहायचं की जिल्हा परिषदेत उभं राहायचं. आणि मी त्यावेळेस निर्णय घेतला की जिल्हा परिषदेत उभं राहायचं, कारण माझ्या काही मित्रांनी मला असं सांगितलं, सहकार्यांनी, की ग्रामीण राजकारणापासून तू सुरुवात केली पाहिजे. जिल्हा परिषदला उभं राहिलं तर थोडं जिल्ह्यामध्ये देखील तुझं म्हणजे सगळ्यांबरोबर ओळख होईल, त्या पद्धतीचं राजकारण होईल, त्याचा मला खूप फायदा देखील झाला. पण माझी त्यावेळेसपासूनची इच्छा होती की मी नगराध्यक्ष व्हावं आणि या शहरामध्ये काहीतरी नगर विकासाची कामं करून दाखवावे अशी माझी इच्छा होती. आणि मला असं वाटतं की आता माझी पत्नी डॉक्टर मैथिली या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहे आणि तिच्या माध्यमातून, कारण ती जितकं माझं विजन समजू शकते, तिला जो माझ्या कामाची पद्धत माहिती आहे, मला कसं काम करायचं असतं हे जे तिला जेवढं माहिती आहे, मला असं वाटतं की ती माझी उत्तम सहकारी म्हणून या नगरपालिकेमध्ये काम करेल आणि माझं विजन जे आहे, मला जे काम करायचंय ते उत्तमरित्या या शहरामध्ये ती राबवेल आणि संगमनेर 2.0च्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार करू. अधिकृत उमेदवार आमच्या डॉक्टर मैथिली तांबे आहेत, परंतु तांत्रिक दृष्ट्या आपण कायमच एक अजून अर्ज करत असतो. अर्जात काही गडबड झाली किंवा काही तांत्रिक प्रॉब्लेम आला तर त्यासाठी आणि म्हणून तो अर्ज आहे, परंतु अधिकृत उमेदवार आमच्या डॉक्टर मैथिली तांबे आहेत. आमच्या परिवारामध्ये कामाची पद्धत ही कायम आहे आणि जी आपल्याला देखील माहिती आहे. मी गेले इतक्या वर्षांपासून आमच्या आई तिथे नगराध्यक्ष आहे. तुम्ही सगळेजण नगरपालिकेमध्ये या ठिकाणी जात होते, वार्तांकन करण्यासाठी, बातम्या घेण्यासाठी जात होते, पण तुम्ही कधी मला नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये कधीच पाहिलं नसणार आहे. मी आजपर्यंत नगरपालिकेत फक्त आयुष्यात 2दाच गेलेलो आहे. ते पण मी आमदार झाल्यानंतर 2 बैठका घेतल्या होत्या आणि प्रशासक राज होता त्यावेळेस. आणि प्रशासकाच्या काळामध्ये जेव्हा माझ्या आई नगराध्यक्ष नव्हत्या त्यावेळेस फक्त काही लोकांच्या प्रश्नासंदर्भात मी 2दा बैठक घेतली होती. अन्यथा एकदा माणसाला निवडून दिलं आणि एखाद्याला एक जबाबदारी दिली तर त्याच्यामध्ये आपण जास्त मध्ये करायचं नाही, अशा पद्धतीचं आमची एक पद्धत आहे. आणि म्हणून मी त्या नगरपालिकेमध्ये माझ्या आई असताना देखील खूप लक्ष घालत नव्हतो. त्याचं कारण ते आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. जे मूलभूत प्रश्न होते, आज पाण्याचा प्रश्न संगमनेर शहराचा मिटलाय. नुसता संगमनेरचा मिटला नाही तर संगमनेरच्या नावावर दुसऱ्या गावांच्या नगरपालिकेच्या निवडणुका व्हायला लागल्या. इतका संगमनेरचा आदर्श मॉडेल पाण्याच्या बाबतीत तयार झालेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो प्रमुख रस्ता आहे आपला, ज्याला आपण कॉलेज रोड म्हणायचो, त्याला आता लक्ष्मी रोड आपण म्हणतो, तो रस्ता अत्यंत चांगला झालेला आहे. पण मागच्या 2 वर्षात या शहरातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. अत्यंत वाईट पद्धतीचे रस्ते. मागच्या 1 वर्षामध्ये या शहरातील रस्त्यासाठी 1 रुपयाचा निधी देखील आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे निधी आले ते मागच्या 2-3 दिवसापूर्वी आले. आचारसंहिता लागल्यानंतर ते निधी आले आणि मी सहज माहिती घेतली असता त्या खात्यावर निधीचा GR तर निघाला, पण निधी 1 रुपया पडलेला नाही.
जर कोणाला शंका असेल तर माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी अर्ज करावा नगरपालिकेत आणि माहिती काढावी की जे 10 कोटी रुपयाचे निधी आले त्याचा निधी किती जमा झाला हे तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली अर्ज काढून मला उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, गार्डन 35 गार्डन आज शहरामध्ये आहेत. आबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक सगळे त्या गार्डनमध्ये जात आहेत, आनंद घेत आहेत. आमच्या आईंच्या काळामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा, घंटा गाडी, त्याच्यातून होणारं सगळं नियोजन, वृक्षारोपण, झाडं, 27 कोटीचे बक्षीस मागच्या 10 वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेला भेटले आणि सगळ्या पक्षांच्या सरकारच्या काळात भेटलेले आहेत. भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळात पण भेटलेला आहे, शिवसेनेच्या सरकारच्या काळात पण भेटलेला आहे, काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या काळात पण भेटले. म्हणजे कोणतंही सरकार आलं तर संगमनेरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याही कचऱ्याची अवस्था मागच्या 4-5 महिन्यात अत्यंत वाईट झालेली आहे. सगळीकडे कचराच कचरा दिसतोय आणि त्याला एकमेव कारण आहे का मागच्या 4 महिन्यामध्ये 4 CO या चीफ ऑफिसर या नगरपालिकेत झालेले आहेत. त्याच्यामुळं जो येतो CO तो इथून कधी परत जाईल अशी त्याची भावना असते. एक CO तर 2 दिवसासाठी झाले होते आणि 2 दिवसात फक्त 2च तास ते ऑफिसमध्ये बसले. त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ती बदलायची आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी निश्चितपणे ती बदलू शकतो. 2.0च्या माध्यमातून किती तुमच्यापर्यंत नागरिक पोहोचले आणि काय म्हणणार आहात? नाही, मी सांगितलं तसं 6-7 हजार नागरिकांनी आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने माझ्याकडे फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर मी विविध समाजातील घटकांमध्ये जाऊन स्वतः प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधतोय आणि मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचं जाहीरनामा जो आहे तो 22 तारखेला आम्ही देऊ. मध्ये शोध पत्रकारिता नावाचा पण एक प्रकार असतो, तो आपण सगळ्यांनी चालू करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण शोध पत्रकारिता केली तर आपल्याला कळतं की बातमी मागची बातमी काय किंवा प्रत्येक गोष्टीच्या मागे काय राजकारण दडलेलं आहे हे आपल्याला कळेल. इथं आज अधिकारी यायला तयार नाहीये. संगमनेर म्हणजे बारामती, संगमनेर हे असे काही तालुके या राज्यामध्ये होते की ज्याच्यामध्ये अधिकारी येण्यासाठी उत्सुक असायचे. मात्र आज परिस्थिती अशी आहे का एकतर अधिकारी यायला उत्सुक नसतात, आले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते कुठेतरी प्रॉब्लेमॅटिकच असतात. असंच आपल्याला मागच्या काही काळामध्ये चित्र दिसून येत आहे. त्याचे कारण काय हे संगमनेरकरांना आता कळालेले, ते माझ्याच तोंडून आले पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके.